बुल्डाना जिले में एक सनसनीखेज मामला सामने आया है, जहां स्वाभिमानी शेतकरी संगठन के युवा आघाड़ी प्रदेश अध्यक्ष डॉक्टर प्रशांत डी पर किसानों से जबरन 5 लाख रुपए उगाने का गंभीर आरोप लगा है। इस खुलासे के बाद शेगांव में किसानों का गुस्सा फूट पड़ा और उन्होंने बैठक के दौरान प्रशांत डी को लोटपोट कर वहां से खदेड़ दिया। मामला बढ़ने पर पुलिस ने प्रशांत डी को गिरफ्तार कर लिया और कोर्ट ने उन्हें 2 दिन की पुलिस हिरासत के लिए भेज दिया है। बुल्डाना जिले के जिगांव परियोजना के तहत सरकार किसानों की जमीन अधिग्रहित कर रही है, जिसके बदले में किसान को मुआवजा दिया जा रहा है। लेकिन किसानों का आरोप है कि प्रशांत डी ने प्रति हेक्टेयर 40 लाख रुपए का मुआवजा दिलाने का झांसा देकर उनसे लाखों रुपए वसूल लिए हैं। इतना ही नहीं, वह किसानों को और अधिक पैसा देने के लिए धमका भी रहे हैं। तक्रारकर्ता जे आहेत ते पुष्पा संदीप मोरखडे, हां ते माझी पत्नी आहे। आणि याच्यात आमची फक्त एकच अशी अट आहे सरकारले की बुवा जे हे होऊन राहिलं याच्यात आम्हाला कास्तकार लोकांले कोणत्याच प्रकारचं नुकसानग्रस्त झालं नाही पाहिजे आम्ही, आणि हे लोकांची जे डिमांड आहे हे थांबली पाहिजेत। कारण की हे वारंवार त्रास देणे, फोन करणे, घराच्या अवतीभोवती चक्रा मारणे, कारण घरी कोणी नसते, रात्रंदिवस या लोक जे हे 8 दिवसापासून यांना परेशान करून सोडलं। किती लोक ते मागणार त्यांच्यासोबत? तर त्याच्या जवळ 4 ते 5 लोक असतील ते। कधी एक माणूस येते, दरवाजा वाजून जाते, बरं सर रात्रंदिवस असं हे कंटिन्यू चालू आहे। तक्रार किती लोकांच्या विरोधात दिली तुम्ही? तर तक्रार आम्ही फक्त त्या एकाच माणसाला ओळखत होतो, प्रशांत डिक्कर, आणि त्याच्यासोबत जे होते त्याची आम्हाला ओळख काही पुरली नाही। मग आम्ही मागणी आहे तुमची? तर आता आमची मागणी फक्त एकच आहे की बुवा जे आम्हाला हे त्रास देऊन राहिले ना, तर येईना आम्हाला फक्त त्रास देऊ नये। जे शासन आम्हाला काही मदत करायची ते त्याच्या हिशोबाने करणार आहे। हां, आणि आमचे याच्यात जे हे आम्हाला तकलीफ देऊन राहिले की बा तुम्ही आम्हाला 5 लाख रुपये एकरानं पैसे द्या, मी तुम्हाला 40 लाख रुपये एकरानं त्याचा मोबदला देईन, हे असा मानसिक आणि हा बाकीचा त्रास झाला नाही पाहिजे। विटखेडसाठी मी पुष्पा संदीप मोरखडे, हिंगणा कवठड, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा। काय झालं? आम्ही ना आमची शेती जी आहे ना ती विटखेडसाठी दिलेली आहे, नवीन गावठांसाठी। तर मग हे प्रशांत डिक्कर साहेब 15-8 दिवसाच्या आधी आले होते आमच्याकडे। ते म्हणत की आम्हाला तुम्ही पैसे द्या 5 लाख रुपये। मग आम्ही सर्व शेतकऱ्यांनी आम्ही त्याला 5 लाख रुपये दिले। हां, ते म्हणत की आम्ही तुम्हाला 40 लाख रुपयानं तुमचं मोबदला देतो, जमिनीचा मोबदला देतो। तर आम्ही म्हटलं बरं बा। मग ते आज ते संग्रामपूर वरड बकालून पातुर्डा फाटा इकडे आले। आज 8 वाजतापासून आम्ही 12 वाजेत लोक 200 शेतकरी होते। आम्ही सांगितलं की बुवा तुम्ही जाऊ नका प्रकल्पात। मग आज ते ना वेगळी डिमांड केली 5 लाख रुपये द्या म्हणून। हां, तर बा तुम्ही जाऊ नका, आम्ही तुमच्या पाया लागतो, तुम्ही जाऊ नका त्या दिवसात प्रकल्पात, आमची नुकसान करू नका शेतकऱ्याची, आम्ही भूमी आणून राहिलो। तर त्यानं काही ऐकलंच नाही, आमची जमीन चालली, त्यानं काही ऐकलंच नाही। त्यानं तुम्ही आता आम्हाला 5 लाख रुपये एकरानं पैसे द्या, नाही तर आम्ही तुमच्या विरुद्ध आंदोलन करतो। हां, काय झालं इथे प्रकल्पामध्ये? ते प्रकल्पात आले, ते ऑफिसमध्ये आले, तसे आम्ही गेलो। आम्ही म्हटलं की बा तुम्ही अटी काही करू नका नवीन, आम्ही पैसे दिले नाहीत म्हणून ते आमच्यावर ते कसे आंदोलन करून राहिले। आता काय तक्रार दिली तुम्ही पोलिसात? पैसे मागितले म्हणून त्यांनी। काय मागणी आहे तुमची आता? दादा आमची मागणी एकच आहे। शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये प्रशांत डिक्कर यांच्या विरोधात काही शेतकऱ्यांनी, विशेषतः एक महिला शेतकरी यांनी तक्रार दिलेली आहे। त्यांच्या तक्रारीचे स्वरूप हे अतिशय गंभीर आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आम्ही त्या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करीत आहोत। शेतकऱ्यांच्या खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपींना प्रशांत डिक्कर यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसाची कोठडी दिलेली आहे। या कोठडीमध्ये अजून काही तपासाचा भाग होऊ शकतो, तसेच इथून पुढेही तपास सुरू राहील। आजही काही शेतकऱ्यांनी निवेदन दिलेली आहे, त्याप्रमाणे तपास सुरू राहील।
जब ये मामला किसानों के बीच उजागर हुआ तो उन्होंने शेगांव में जिगांव परियोजना की बैठक के दौरान प्रशांत जी को घेर लिया और हंगामा खड़ा कर दिया। गुस्साए किसानों ने उसे बैठक से धक्का मारकर बाहर निकाल दिया। घटना की जानकारी मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और प्रशांत जी को हिरासत में ले लिया। इसके बाद सरपंच पुष्पा मोरखड़े की शिकायत पर पुलिस ने प्रशांत जी के खिलाफ जबरन वसूली और अन्य गंभीर धाराओं में मामला दर्ज कर लिया। किसानों ने साफ शब्दों में कहा है कि हमें हमारे मुआवजे में किसी भी बाहरी व्यक्ति का हस्तक्षेप नहीं चाहिए। उनका कहना है कि प्रशांत जी जैसे नेता किसानों को उनके हक से वंचित कर रहे हैं और ब्लैकमेल कर पैसे ऐंठने का खेल खेल रहे हैं। अब सवाल उठता है कि क्या प्रशासन ऐसे मामलों पर सख्त कार्रवाई करेगा और क्या इस मामले में और भी नाम सामने आएंगे। फिलहाल प्रशांत जी गिरफ्तारी के बाद किसानों में संतोष है, लेकिन वे अब भी इस पूरे घोटाले की गहराई से जांच की मांग कर रहे हैं। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें